पुढची बातमी बघूयात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी आज बैठका आणि शिबिरांचं सत्र सुरू होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं घाटकोपरमध्ये आज शिबिर आहे, तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या मुंबईच्या शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये सकाळी 11 वाजता बैठक पार पडेल। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं या दोन्ही बैठका आणि शिबिरं ही महत्त्वाची आहेत। एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं घाटकोपरमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलंय, तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक होती आहे। त्यामुळे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि एकूणच तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या जातील। कशा अनुषंगाने महानगरपालिकेची निवडणूक पुढे लढवायची आहे या संदर्भामध्ये सुद्धा विचारमंथन केलं जाईल। तर आजच्या या दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी ज्या घडणार आहेत एकूणच ते आपण बघतोय। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी आज बैठका आणि शिबिरं सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहेत। अर्थातच या बैठका आणि शिबिरांच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना कानमंत्र देण्याचा सुद्धा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्यामुळे महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकांसाठी आणि या शिबिरांसाठी उपस्थित राहतील। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये शाखा प्रमुखांची बैठक होणार आहे। तर यानंतर भाजपची सुद्धा एक